तर अपयशाच्या नाकर्तेपणाच्या कबुलीचा हा मोर्चा आहे. सत्याचा मोर्चावर भाजपकडून पुन्हा एकदा हा निशाणा साधण्यात आलाय. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ही टीका केली आहे. भरकटलेल्या हतबल नेत्यांचा हा मोर्चा असल्याचं उपाध्ये यांनी म्हटलंय. हा मोर्चा जेव्हापासून निघणार या संदर्भात राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली, जनतेमध्ये चर्चा सुरू झाली, तेव्हापासून भाजपचे नेते या मोर्चावर टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ही टीका केली आहे. भरकटलेल्या आणि हतबल नेत्यांचा हा मोर्चा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि सत्याच्या मोर्चावर पुन्हा एकदा भाजपनं हा हल्लाबोल केलाय. अपयशाच्या आणि नाकर्तेपणाच्या कबुलीचा हा मोर्चा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. तर हा गुलाबी विचारांचा ढोंग्यांचा मोर्चा असल्याचं गुणरत्न सदावर्त यांनी काल म्हटलेलं होतं. सातत्यानं या मोर्चावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होताना दिसतेय. सत्याचा मोर्चा नावाचं नकली चेहरा चेहऱ्यावर चढवणाऱ्यांचा आजचा मोर्चा म्हणजे प्रत्यक्षामध्ये अपयशाची नाकर्तेपणाची कबुली देणारा हा मोर्चा आहे. माझ्या या मोर्चेकरांना नेत्यांना 2-3 प्रश्न आहेत. प्रश्न क्रमांक 1, विधानसभेला ही यादी प्रकाशित झाली होती. या यादीवरती आज मोर्चे काढणाऱ्यापैकी किती जणांनी आक्षेप घेतले? उत्तर 0 असेल. दुसरा प्रश्न, लोकसभेला घवघवीत यश मिळालं, तीच ही यादी विधानसभेला पराभव झाल्यामुळे आता महापालिकेला नकोशी का वाटायला लागली? हा दुटप्पीपणा कशासाठी? हा दुसरा प्रश्न. आणि सगळ्यात महत्वाचा तिसरा प्रश्न, खरं म्हणजे तुमच्या प्रत्येक पक्षाचे जे पक्षात मोर्चा काढताय त्यांचे प्रतिनिधी हे मतदान केंद्रावरती सकाळी 6 पासून असतात. त्यांच्या समोर मतदान होत असतं. विधानसभेला महाराष्ट्रात 1 लाख बूथ होते. यापैकी 1%, अर्धा टक्का म्हणजे 1500 बूथवर तरी आज मोर्चा काढणाऱ्यातल्या काँग्रेस, उभाठा, मनसे, शरद पवार गट यांच्यापैकी एकाने तरी बोगस मतदानाचा कधी कुठला आक्षेप घेतलाय का? एक पराजित मानसिकतेने ग्रसलेले महाविकास आघाडीचे सर्व पक्ष आणि त्या पक्षातले सर्व नेते तरी रडीचा डाव खेळण्याचं काम विरोधी पक्ष करतात आहे. महाविकास आघाडीचे सर्व नेते करतात आहे आणि हारण्याच्या आधी त्यांना ते कळून चुकलेलं आहे की ते या निवडणुकीत त्यांचा सुपडा सापणार, ते हारणार आहे आणि म्हणून या प्रकारचा एक रडीचा डाव ते खेळतात.